निषेध करतो। कालचा दिवस हा पूर्ण महाराष्ट्रासाठी मान खाली घालण्यासारखा होता। हर्षवर्धन सपकाळसारख्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जे विचार मांडले, जे वक्तव्य केलं, त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो। हा देश शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो आणि त्यांची तुलना कुठल्या तरी फालतू टिपू सुलतान बरोबर जर करत असतील तर याचा आम्ही सर्वप्रथम या गोष्टीचा धिक्कार करतो। ज्या शिवछत्रपतींनी महिलांच्या आदर करण्यासाठी शत्रूची जरी महिला त्यांच्याकडे आली तर तिला साडी चोळी करून आदराने पाठवलं आणि त्यांची तुलना जर हजारो हिंदू महिलांची आबरू लुटणाऱ्या टिपू सुलतान बरोबर जर केली जात असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही आणि याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। आणि हे सगळं होत असताना हे जर मुस्लिम मतं मिळवण्यासाठी जर छत्रपतींची तुलना टिपू सुलतानशी करत असतील तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही। आणि हर्षवर्धन सपकाळांना आम्ही इशारा देतो की अशी जर वक्तव्य केली, आता शिवजयंतीचा दिवस आहे, 19 तारखेला आपण शिवजयंती साजरी करतो आणि टिपू सुलतानची आणि शिवाजी महाराजांची जर तुलना करत असेल तर या सगळ्याचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात अशी जर वक्तव्य केली तर सपकाळांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार। टिपू सुलतान यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे सोशल मीडियावर। एक स्वातंत्र्य सेनानी होते म्हणून असं सांगितलं, इंग्रजांविरोधात लढले। टिपू सुलतान इंग्रजांबरोबर लढण्यापेक्षा टिपू सुलतानांनी तलवारीच्या जोरावर किती हिंदूंचं धर्मांतर करून घेतलंय याचा बी इतिहास समोर यायला पाहिजे। किती हिंदू मुलींची आबरू लुटली याचा इतिहास समोर यायला पाहिजे। आणि हा इतिहास बाजूला ठेवायचा आणि दुसरा कुठला तरी इतिहास घेऊन नाचायचा असेल तर हिंदू हे सहन करणार नाही।